नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आम्ही मित्रांनो आता इथे जमखंडीमधला राजवाडा बघायला आलो आहे. तर हा बघा, हा राजवाडा आहे. जाणार आहे आपण तिकडे, दाखवतो. तो बघा, तो दिसतोय राजवाडा. मी आणि बारकी आलेलो आहे. आणि चला, इथे एक रामेश्वर मंदिर आहे, ते पण बघणार आहोत. आणि राजवाडा पण बघूया. आता तिथे राजवाड्यात तसं काय म्हणजे लॉक केलेलं आहे, फक्त बाहेरनंच आपण बघू शकतो. हे बघा मित्रांनो, हे सगळे राजाची प्रॉपर्टी, म्हणजे आता ते गव्हर्नमेंटकडे हे झालेले आहे. हे असे लाल दगड आहेत, म्हणजे हा चिरा नाही आहे, पण लाल दगड, जसा काळा दगड असतो तशा पद्धतीने. ह्याला काय म्हणतात मला नाव नाही माहिती याचं. हा बघा, अशा पद्धतीचा दगड आहे. हे सगळं बांधकाम त्या काळातलंच आहे, बघू शकताय. पडलंय बऱ्यापैकी सगळं. इथे एक मंदिर आहे, काय रामेश्वर मंदिर. चला जाऊया आपण. हा राजवाडा आहे. इथे घड्याळ होतं, ते दिसतं. इथे घड्याळ होतं. इथे दोन्ही बाजूला, म्हणजे मागे पुढे पण असणार आहे, ते आपण बघूया. पण ह्या दोन्ही साईडला तरी घड्याळ होतं दिसतंय. ते पण आता बंद पडलंय. आणि ह्या अशा इथं खोल्या वगैरे केलेल्या आहेत. बंद पडलंय ते. ह्या इथं सगळ्या खोल्या होत्या. हे प्लॅस्टर वगैरे नंतर केलेलं आहे. हे बघू शकताय. आणि हे दत्ताचं मंदिर आहे, हे जे दिसतंय त्या. जाऊया आपण आतमध्ये. हा व्हिडिओ मी पहिला एकदा टाकला होता नुसता याचा, पण आता बारकीला घेऊन आलो आहे, म्हटलं परत एकदा करावा. हे बघा इथे मित्रांनो, हे बघा इथं लिहिलेलं आहे, दिस प्रॉपर्टी बिलॉंग श्री प्रणय पटवर्धन राजासाहेब जमखंडी. प्रणय पटवर्धन ह्यांच्या ह्यांची प्रॉपर्टी असं यांनी दाखवलेलं आहे. ते ही जी प्रॉपर्टी आहे ती, ही बघा ही. आणि बाकी जे आहे ते सगळं बहुतेक गव्हर्नमेंटकडे गेलं आहे. तर चला आपण रामेश्वर मंदिर बघूया कसं आहे ते. हे इथे नंदी आहे बघा मित्रांनो. म्हणजे इथं जे दत्ताचं जे मंदिर आहे, तिथनं पूजा केली की ते पाणी इथं येतं. तर चला आता आपण हे दत्ताचं मंदिर पण बघूया. पुढचं ते रामेश्वर मंदिर आहे तेही बघूया. ह्या सगळ्या खोल्या होत्या पहिल्या कामगारांना वगैरे. हे इथं तलाव आहे, म्हणजे विहिरीसारखं आहे, ते पण आता हे झालं आहे. हे बघा हे मंदिर. इथे श्रावण सोमवारची यात्रा भरते खूप मोठी. पण आता आम्ही श्रावण संपल्यावर आलो आहे, आम्हाला काही यात्रा नाही बघायला भेटणार. हे दत्ताचं मंदिर आहे, आपण जाऊया नंतर आत. आणि हे तळं आहे बघा मित्रांनो. मासे बघा किती आहेत इथं मित्रांनो. ही जी मोठी घंटी आहे ती पूर्वी सोन्याची होती असं म्हणतात. आपल्याला एकदम खरं खोटं माहीत नाही, पण बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलेलं आहे. ती आता सोन्याची घंटी नाही आहे, ती काढून आपली तांब्याची घंटी बसवलेली आहे, पितळ्याची. तर चला आपण मंदिरात जाऊया आता. चला बघा. हे बघा, ही घंटीच ती सोन्याची होती, पण आता नाही आहे. मंदिर बघा किती सुबक, नक्षीकाम वगैरे व्यवस्थित आहे. रामेश्वर मंदिर आहे मित्रांनो हे. नंदी आहे इथे, पाया पडून घेऊया आपण. मित्रांनो, मंदिराचं नक्षीकाम वगैरे कसं सुबक आहे. हे एवढी असं हे बिल्डिंग्स टाईप केलेलं. इथं खोल्या होत्या पूर्वी, आता काय नाही आहे. इथे एक मंदिर आहे.
आई भवानीचं आहे. हम्म. मला वाटतं की हे शिवरायाच्या काळातलं आहे. आणि शिवाजी महाराजांनीच बांधलं असं वाटतं. काय होईल का? चला बघूया मित्रांनो, आता दत्ताचं मंदिर बघूया आतमध्ये जाऊन आपण. मला मावशी पकडायचं. आज जायला येते तिथं खोल आहे पाणी. हम्म. बघू शकता हे पूर्वीच्या काळातलं आहे मित्रांनो. किती मस्त आहे बघू शकताय. हे इथे बहुतेक राजांचे फोटो वगैरे लावण्यात आलेले आहेत. या राणी आहेत, पण त्यांची नावं काय दिलेली नाहीत, त्यामुळे आपल्याला पण सांगता येणार नाही नक्की. हे बघा दत्ताचं मंदिर आहे मित्रांनो. हे राजवाड्याची मागची बाजू आहे. सगळं पडलंय आणि हे शक्यतो असं व्यवस्थित करून लोकांना बघण्यासाठी वगैरे करायला पाहिजे होतं, जेणेकरून व्यवस्थित म्हणजे एक पूर्वीच्या काळातलं इतिहासातलं सगळं काहीतरी बघायला भेटलं असतं. पण तसं काहीच नाही. इथे जरा हे पाडलंय ते आम्ही बघतो आज जाऊन. हे बघा मित्रांनो, हा राजवाडा होता सुरुवातीला. किती मस्त आहे, पण ह्याचं हेच केलं नाही, व्यवस्थित ठेवलंच नाही काय, त्यामुळं काहीच नाही. आणि हे बघा ना लोकांनी काय केलं आहे. सगळं नावं हे ते सगळं घाण करून टाकलं आहे. हे गव्हर्नमेंटने करायला पाहिजे होतं. ह्याच्या खाली तर बहुतेक तळघर असावं, कारण हे माळा आहे म्हणजे असं लाकडी फळ्यांचं आहे. ह्याच्या खाली पण काहीतरी असणार आहे. बघू शकताय कसा भारी आहे. आणि हे बघा ना वरचं अजून पण आहे, म्हणजे जे फळ्या लावलेले आहेत. पण तिथं बहुतेक लाईटी आहेत का काय आहे काय माहिती, ते असे उघडण्यासाठी पण केलेले आहे. बघा हे बघा, हे बघा, हे अशा पट्ट्या म्हणजे खिडक्या टाईप केलेलं आहे की ते काय आहे ते समजलं नाही आपल्याला. पण हे अजून पण चांगलं आहे, म्हणजे मजबूत आहे. हे जर व्यवस्थित ठेवलं असतं ना तर खूप भारी झालं असतं, पण काय ठेवलेलंच नाही. आणि त्यात लोकांना कळत नाही, लोक काही करतात. हे बघा ना, हे लाकडी जे असं पोटमाळा वगैरे केलेलं आहे किती मजबूत आहे. हे लोखंडी आहे, चॅनल आहेत बहुतेक, हे अँगल आहेत, आय सेक्शन आहेत, आय सेक्शन. चला मित्रांनो, आता आपण दुसरीकडे जाऊया. मी म्हणलं होतं ना इथं खाली तळघर असणार आहे. हा इथनं जिना आहे, तिथं आपण जाऊ शकत नाही कारण खूप अडचण आहे. पण हा जिना आहे इथं. हे मागच्या वेळी मी आलेलो त्यावेळेला हे पॅक होतं, त्यामुळे मी आत आलो नाही. पण हे कुणीतरी फोडून हे आत आले बघण्यासाठी म्हणून आलेले आहेत. ते पण बघून सगळे घाण करून गेलेत. मग तिथनंच आम्ही पण आलो आहे. चला आता आपण दुसरीकडे जाऊया. इकडे जाऊया, बघूया इथे काय. राजा कुठे बसायचा? त्या राजवाड्यात. हे बघा, हे असं राजवाडा आहे. आणि मित्रांनो, इथं असं म्हणलं जातं की इथं नृत्यांगना नृत्य करायचं आणि इथं वरती बसून असे ह्या सगळीकडे बसून असे राजे किंवा त्यांची कोण प्रजा वगैरे होती, म्हणजे जे कोण चिटणीस हे ते सगळे हे लोक असे बसायचे. असे बघू शकता, हे बांधकाम वगैरे अजून मजबूत आहे मित्रांनो. चला आता आपण जरा वर जाऊया, बघूया. खूप घाण करून ठेवली आहे मित्रांनो इथं. सगळं काचा बिचा फोडून दारू बिरू पितायत. शी वरनं आपण एकदा बघूया चला. हे बघा मित्रांनो, हे सगळं पडलेलं आहे. हे संगमरवरीमध्ये केलेलं वगैरे आहे सगळं. हे बघा वरतं छत पडलं आहे. हे अजून मजबूत आहे तसं, पण लोकांना कळत नाही, बघायला येतात आणि असं घाण करून जातात काही पण. इथे काय व्हायचं? हे बघा, हे सगळं जळलंय पडलंय, किती घाण केलेली आहे. इथे काय व्हायचं? काय एवढं माहिती नाही, आपण बघूया. आम्ही वर जाऊन बघतो जरा काय आहे.
रात्रीची इथे फक्त आता हे थोडंफार जे बांधकाम आहे तेच आपण बघू शकतो. असं काय ठेवलेलंच नाही, त्यामुळे काय बघण्यासारखं एवढं नाही आहे. तिथून कसं कधी दिसते दाखव. हे बघा मित्रांनो, हे असं होतं. हे अशा पद्धतीने माळा होता, पण हा जळला जळलाय पूर्ण. आणि हे पडू शकत नाही असा माळा आहे हा. हो, मजबूत होतं, पण ते ठेवलं नाही व्यवस्थित. ठेवलं असतं तर खूप चांगलं झालं असतं. इकडं असं बस चालण्यासाठी वगैरे आहे. बघूया आपण जाऊन तिकडनं पुढनं पण व्हिडिओ करूया. युवराजा, मला असं वाटतं की हे हेच आहे, किल्लाच आहे. किल्लाच आहे ग. शिवाजी महाराजांचा कोणतरी एक किल्ला आहे हा. हे बघा, पण इथे गेट लावलेलं आहे, त्यामुळे आम्ही आत नाही जाऊ शकत. खूप वेळा प्रयत्न केला पण नाही जाऊ दिला आम्हाला, कारण सिक्युरिटी आहेत. आणि बघू शकता असं तिथं पुढे मित्रांनो घड्याळ होतं. ते बघा तिथे घड्याळ होतं, अजून पण आहे ते, पण ते पूर्ण तुटले, म्हणजे त्याच्या मागच्या काचा किंवा फुटलेल्या आहे. त्यातल्या 2 काड्या मला दिसत आहेत. बघू शकता, थांबा झूम करूया आपण. हे बघा, त्या 2 काड्या दिसत आहेत, पण ते जवळ गेलं तर आपल्याला चांगला व्हिडिओ करता आला असता, पण जाऊ देत नाहीत. आणि हा इकडनं असं समोरनं गेट आहे बघा, किती भारी आहे.